We will start about the differential equation. आपण डिस्कस कशाबद्दल करतोय? डिफरन्शियल इक्वेशन विषयी करतोय. डिफरन्शियल इक्वेशन काय आपलं? डिफरन्शियल इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण सर्वात पहिले पाहिले 6.1 त्याच्यामध्ये ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं. नेक्स्ट थिंग आपण काय पाहिलं? तर दुसऱ्या वेळेस पाहिलं आपण ऑर्डर अँड डिग्रीच्या नंतर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मेशन म्हणजे आपल्याला फॉर्म करायचं, तयार करायचं काय डिफरन्शियल इक्वेशन कसं करायचं. तर त्याच्यामध्ये जितके आर्बिट्ररी कॉन्स्टंट टर्म असतील तितके वेळेस इक्वेशनला काय करायचो आपण? डिफरन्शिएट करायचो. एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट टर्म असेल एक वेळ, दोन असेल तर दोन वेळ डिफरन्शिएट करायचो बाय एलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. आर्बिट्ररी कॉन्स्टंट्सला काय करायचं? एलिमिनेट करायचं आपल्याला. 6.3 मध्ये आपण बघतोय त्याच्यामध्ये आणखीन आपण काही शोधायचे प्रॉब्लेम्स हे पाहिले. 6.3 मध्ये आपण बघतोय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबलला सेपरेट करायचे. तर व्हेरिएबलला सेपरेट करण्यासाठी आपण काय करायचो? तर व्हेरिएबलला सेपरेट करण्यासाठी आपण dx एका साइडला घ्यायचो, dy एका साइडला. x च्या सर्व टर्म्स dx कडे आणि y च्या सर्व टर्म्स dy कडे असं आपण ट्रान्सफर करायचो. x च्या सर्व टर्म dx कडे आणि y च्या सर्व टर्म्स dy कडे घ्यायचो. नंतर व्हेरिएबल सेपरेट व्हायचे टेकिंग इंटिग्रेशन ऑफ बोथ साइड्स. राइट? ओके. तो पहा लक्ष द्या काय करायचं आपल्याला आता. चला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचे आपण काय प्रॉब्लेम्स पाहूया. पहिले काय पाहिजे होते आता इथे पाहू. चला व्हेरिएबल आपण सेपरेट केले होते ना. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचे काही प्रॉब्लेम्स आहेत. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म थोडं बाजूला ठेवतो तुम्हाला लगेच लक्षात यायचं नाही. डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, डेरिव्हेटिव्हचे काय प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत बघा. एक्सरसाइज आपली चालू आहे 6.3. एक्सरसाइज 6.3 सुरू आहे आपल्याला. पाहून घ्यायचं काय सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय सांगतो? इन each of the following examples verify that the given expression is a solution of the corresponding differential equation. हे तुम्हाला लवकर समजायचं नाही काय प्रश्न काय समजून सांगतो. So guys, to the lecture, in each of the following examples, verify that the given expression is a solution of the corresponding differential equation. Given expression, this is the given expression, is a solution of the corresponding differential equation. म्हणजे हे सोप्या भाषेत काय सांगते? गुड आफ्टरनून.
हे काय सांगतंय की हे जे काही दिलेलं आहे आपल्याला आणि हे जे काही दिलेलं आहे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे का तर ह्याला डिफरन्शिएट केलेलं आहे dy by dx म्हणजे याचा अर्थ given expression is the solution of the corresponding differential equation या डिफरन्शियल इक्वेशनचं जे सोल्युशन आहे हे व्हेरीफाय करा म्हणजे सोप्या भाषेत सिद्ध करा कसं सिद्ध करा काही नाही मुलांना हे जे काही दिलेलं आहे हे इक्वेशनला आपल्याला डिफरन्शिएट करायचंय काय करायचंय डिफरन्शिएट करायचंय आणि डिफरन्शिएट करून ह्याचं उत्तर आपल्याला dy by dx y square upon 1 minus xy असं आणायचं. So given expression is a solution of the differential equation. Given expression is a solution of the differential equation. म्हणजे याचा अर्थ ह्याला डिफरन्शिएट केल्याच्या नंतर ह्याचं सोल्युशन जर असं मिळत असेल तर याचा अर्थ हे दोन्ही पण व्हेरीफाय होतात म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशनचं हे सोल्युशन आहे. ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं हे सोल्युशन आहे हे कशावरून सिद्ध होणार तर ह्याला आपल्याला डिफरन्शिएट करायला लागणार. डिफरन्शिएट केल्याच्या नंतर जे काही सोल्युशन मिळेल ते या फॉर्म मध्ये भेटलं पाहिजे. या फॉर्म मध्ये आलं याचा अर्थ हे जे एक्सप्रेशन आहे हे या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे. म्हणजे सोप्या भाषेत याचा डेरिव्हेटिव्ह हा येतो सिद्ध करायचे. बघा सोल्युशन v1 काय दिले v1 मध्ये xy is equals to log y plus c याला इक्वेशन नंबर काय दिला होता फर्स्ट. त्याला सोल्युशन असं आणायचं याचा अर्थ त्याला किती वेळ डिफरन्शिएट करायचं हे इक्वेशनला एकच वेळेस करायचं का कारण dy by dx दिलेले d square y upon dx square नाही म्हणजे याचं डिफरन्शिएट करायचं. त्याला काय करायचं differentiate with respect to x derivative of xy is equals to derivative of log y plus c derivative of x into y u into v u means that x derivative of y plus y derivative of x u into v u derivative of v plus v derivative of v. तो प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट डेरिव्हेटिव्ह ऑफ log y प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ c x and it is y चा काय मिळतो डेरिव्हेटिव्ह dy by dx x y चा dy by dx plus y डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा 1 log y चा 1 by y into y चा मिळतो dy by dx आणि c चा काय मिळणार 0. बघा याला काय करतोय आपण फक्त डिफरन्शिएट करायला आणि डिफरन्शिएट करून उत्तर असं आणायचं बघ दुसरं काही नाही करायचं आपल्याला. गिवन एक्सप्रेशन इज द सोल्युशन ऑफ द करस्पॉन्डिंग डिफरन्शियल इक्वेशन व्हेरीफाय करायचं. हे x x into dy by dx plus y is equals to 1 by y dy by dx. राइट आहे झालं. मग काय करायचं dy by dx dy by dx एका साइडला घ्यायचं सर्व कारण आता dy by dx की गोष्ट शोधायला करायचं आहे. सो therefore x dy by dx minus 1 by y dy by dx आलं म्हणजे dy by dx dy by dx एका साइडला प्लस y तिकडे दिले होते मायनस राइट. ओके याच्यातलं कॉमन काय ते सांगा बरं दोन्ही मधनं dy by dx ब्रॅकेट मध्ये काय राहिलं x minus 1 by y is equals to minus y. So therefore dy by dx will cross multiply करा x into y xy minus 1 divided by y is equals to minus y. dy by dx is equals to a minus y. ते गुणाकाराचे तिकडे गेले होते तर खाली म्हणतो वरी बाय y by xy minus 1 dy by dx minus y into y minus y square. पण आपल्याला सोल्युशन मध्ये पाहिजे 1 minus xy म्हणजे 1 पॉझिटिव्ह पाहिजे आणि x1 निगेटिव्ह. पण इथं उलट आहे xy पॉझिटिव्ह आणि 1 निगेटिव्ह त्याच्यातलं मायनस कॉमन काढा. मायनस कॉमन काढलं की मायनस ची टर्म प्लस झाली आणि प्लस ची टर्म मायनस झाली. The minus minus get cancelled. So dy by dx is equals to y square divided by 1 minus x1. आलं का सोल्युशन बघा याला डिफरन्शिएट केल्यावर सोल्युशन मिळालं पाहिजे. मिळालं ऑफ कोर्स मिळालं.
हेन्स टू हेन्स व्हेरीफाईड असं म्हणलं तरी चालेल. समजलं का? रिपीट करायचं प्लीज कमेंट करायचा. समजलं? चला काय अडचण नाही, स्क्रीनशॉट घ्यायचा. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया. हे फक्त व्हेरीफाय कसं करायचं काय लक्षात ठेवा. Second one, y is equals to sin inverse x whole square plus c. याचं सोल्युशन आणायचं तुम्हाला 1 minus x square d square y upon dx square minus x dy by dx is equals to 2. याचं हे सोल्युशन आलं पाहिजे. हे एक्झामला आपल्याला नाही म्हणलं तरी 3 मार्काला विचारतात. ओके गाइस. ज्ञानेश्वर आहे, रुमाल साहेब आहेत, साईड आहे, शुभांगी आहे, वैष्णवी आहे. चला सोल्युशन आपल्याला काय करायचंय गिवन मध्ये काय दिलंय y इक्वल्स टू sin इन्व्हर्स x होल स्क्वेअर प्लस c. याला इक्वेशन नंबर काय दिला आपण फर्स्ट दिलं. मग काय करणार आपण याला डिफरन्शिएट करायचंय. बरं इथे d स्क्वेअर y अपॉन d स्क्वेअर आहे म्हणजे याला किती वेळ डिफरन्शिएट करायचं ऑफकोर्सली 2 टाइम्स. डिफरन्शिएट with the respective x. Derivatives of y is equals to derivatives of sin inverse x whole square plus c. y का काय मिळतो dy upon dx. डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin inverse x whole square plus derivatives of c. So sin inverse x whole square x to the power n into means that 2 into sin inverse x to the power 2 minus 1 म्हणजे x to the power n into x to the power n minus 1. Derivative of कशाचा sin inverse x चा आणि c चा काय मिळतो 0. So 2 as it is sin inverse x 2 मधून 1 गेला 1 2 into बोला sin inverse x into derivative of sin inverse x चा 1 by root of 1 minus x square. This is your dy by dx. The next time हे डिवाइडिंग मध्ये इकडे शिफ्ट करून घ्यायचं. कधी या टाइपच्या प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला ते करणं गरजेचं आहे. ते करायलाच लागते. ते भागाकारामध्ये गुणाकार म्हणजे इथं मिळणार रूट ऑफ 1 minus x square into dy by dx is equals to 2 sin inverse x. Okay guys. काय केलं हे डिवाइड मध्ये एका शिफ्ट करून घेते रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर डिवाइड बाय x टू sin इनवर्स x into 1 चं काही लिमिट नाही. जर इथपर्यंत पण हे इथे असा प्रॉब्लेम क्रिएट होतोय आपल्याला की बाबा लोक जे सोल्युशन काढायचे त्याच्यामध्ये 1 मायनस x स्क्वेअर हे रूट मध्ये आहे का तर नाही. 1 मायनस x स्क्वेअर साध आहे आणि तर रूट मध्ये 1 मायनस x स्क्वेअर याचे जे रूट आहे ते आपल्याला काय करायचं
कॅन्सल करायचं. म्हणजे याचा अर्थ काय करायला लागणार आपल्याला? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. काय करायला लागणार? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. पहिले एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. y is equals to equation first दिलं, त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट x ने केलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ y सर्वांसाठी कॉमन, y चा dy by dx घेतला, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स x होल स्क्वेअर, त्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ c x to the power n into x to the power n minus 1, derivative of sin inverse x is 0. Equality sin inverse x दोनों नहीं केला है, then 2 into sin inverse x. Sin inverse x 1 by root of 1 minus x square. ये भागाकार एक गुणाकार root of 1 minus x square divided by x 2 into sin inverse x. इसका रूट कॉमन टाकायचं होतं 1 minus x square पाहिजे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. तो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड का करायची? अरे रूट मध्ये आणि आपल्याला रूट मध्ये नाही पाहिजे. तो स्क्वेअरिंग केली त्याचा स्क्वेअर आणि तो स्क्वेअर करायचा, म्हणजे इथे काय मिळणार? 1 minus x square into dy by dx whole square. इथं स्क्वेअर कॅन्सल झालं, 1 minus x square dy by dx whole square is equals to 2 चा वर्ग 4 into sin inverse x whole square. प्रत्येकाला स्क्वेअर देऊन टाकला. याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर कॅन्सल, याचा स्क्वेअर करून टाकला 2 चा वर्ग आणि sin inverse x whole square. Any problem guys? Comment करा please. अडचण आहे का? ओके, मग काय करायचं बघा, आणखी मी सॉल्व करत नाही. 1 minus x square into dy by dx whole square as it is ठेवलं, 4 पण as it is ठेवलं आपण. sin inverse x whole square याला आपल्याला पहिले इक्वेशन वरनं काय करायचं, थोडं थोडं कॉन्संट्रेट करायचं. sin inverse x whole square ला sin inverse x whole square ह्याला आपल्याला पहिले इक्वेशन वरनं काय लिहायचं, sin inverse x whole square प्लस c प्लस शिफ्ट केलं तर मायनस c, म्हणजे y minus c is equals to sin inverse x whole square. म्हणजे याचा अर्थ sin inverse x whole square ला आपल्याला लिहायचं y minus c. या sin inverse x whole square त्या ठिकाणी काय लिहायचं, y minus c from first. ओके, मग काय करणार आपण, 1 minus x square dy by dx whole square is equals to 4 into y 4y 4 into c 4c. जरा आता याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. परत एक्सप्लेन करायचं का समजलं इथपर्यंत? हॅलो, समजलं? चला आता याला अगेन डिफरन्शिएट करायचं, कारण d स्क्वेअर बाय अपॉन x स्क्वेअर आणायचं आपल्याला. येणे सारखं नाही आहे बरं, d स्क्वेअर बाय अपॉन x स्क्वेअर आणि dy बाय x होल स्क्वेअर लिहिता येत नाही. हो, करायचं अगेन differentiate with respect to x. Derivatives of bracket च्या आतमध्ये 1 minus x square dy by dx whole square सर्वांसाठी कॉमन is equals to derivatives of 4y minus 4c. u into v, u means that 1 minus x square into derivatives of v चा म्हणजे dy by dx whole square plus u into v, u derivative of v plus v derivatives of u चा 4y चा काय मिळतो, 4 as it is, y चा मिळतो dy by dx आणि 4c चा काय मिळणार, 0. काय लिहिलं तरी चालेल. वन मायनस एक्स स्क्वेअर एक्स टू दी पॉवर n n into म्हणजे 2 into dy by dx into dy by dx चा d square by upon dx square plus dy by dx whole square 1 चा 0 minus x square चा minus x is equals to 4 into dy by dx. त्यानंतर आपल्याला काय करायचं पाहून घ्या थोडं व्यवस्थित. झालं आता
बघा आपल्याला 1 मायनस एक्स स्क्वेअर आणायचं 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे डी स्क्वेअर ऑफ डी स्क्वेअर पाहिजे डी स्क्वेअर ऑफ डी स्क्वेअर आहे फक्त इथं कशाची गरज नाही 2 dy बाय dx परत इथे x dy बाय dx पाहिजे म्हणजे मायनस प्लस इंटू मायनस मायनस पाहिजे x इंटू dy बाय dx पाहिजे x आहे आणि dy बाय dx पण आहे म्हणजे इथं पण 2 आणि dy बाय dx ची गरज नाहीये इथं फक्त 2 पाहिजे तर इथं पण एक्स्ट्रा 2 dy बाय dx म्हणजे इथं आणि इथं प्रत्येक ठिकाणी एक्स्ट्रा आहे 2 dy बाय dx एक काम करायचं इथं सेंटेन्स द्यायचं सो dividing by 2 dy by dx on both the sides म्हणजे दोन्ही साइडला कशाने डिवाइड करून घ्यायचं 2 dy by dx 2 dy by dx ने याला डिवाइड करून घेतलं हे 2 dy by dx कॅन्सल झालं इथं राहत आहे 1 minus x square d square y upon dx square प्लस into minus minus त्याला 2 dy by dx डिवाइड केलं तर 2 कॅन्सल आणि dy by dx चे स्क्वेअर कॅन्सल म्हणजे इथं राहत आहे x dy by dx आणि याला 2 dy by dx डिवाइड केलं तर बेरीजचा dy by dx गेट कॅन्सल तर काय मिळालं बघा हेन्स व्हेरीफाईड समजलं गाइस थोडं कॉम्प्लिकेटेड आहे ह्याला सॉल्व करावं लागणार आहे घरी हे फक्त सेकंड जे डिफरन्शिएट केलं आणि डिफरन्शिएट हे थोडं व्यवस्थित लक्ष ठेवा चा फॉर्म्युला u to the v plus v to the u 4y the 4 y the divided by x 4 is 0 1 minus x square x to the power n into the 2 into divided by x divided by x and square upon x square plus divided by x whole square 1 is 0 minus x square is minus x 4 divided by x प्रत्येक ठिकाणी 2 divided by x 2 divided by x 2 divided by x एक्स्ट्रा आहे तर 2 divided by x ने डिवाइड करून घेतलं तर तुम्हाला फायनल सोल्युशन असं मिळालं सायन्स टू कधीही या टाइपच्या क्वेश्चन मध्ये कधीही जवळपास 94 to 96% अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये ते रूट मध्ये 1 मायनस x स्क्वेअर काय आलं की डिवाइड मध्ये इकडे शिफ्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर इथपर्यंत सोल्युशन मिळालं की कधीही या टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये 2 divided by dx नच डिवाइड करायचं जास्तीत जास्त टाइम 2 divided by dx एक्स्ट्रा असते okay take the screenshot हेलो गाइस समझ लगा So guys, चला नेक्स्ट ओके सर्व हो म्हणतायत ओके आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगतोय खूप सोपं आहे रे फक्त डेरिव्हेटिव्ह द्यायला पाहिजे काहीच नाही या प्रॉब्लेम मध्ये असे सरळ सॉल्व्ह करू शकता तुम्ही प्रॉब्लेम y is equals to e to the power ax x dy by dx is equals to y into log y
या टाइपचे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे दिसायला सोपं दिसतंय पण लय करायला प्रॉब्लेम येते. थोडं ब्लर दिसत असेल थोडं कॅमेऱ्याची मुवमेंट करतो. So guys, सोल्युशन काय करायचं आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे y टू दी पॉवर ax इक्वेशन नंबर फर्स्ट त्याची गरज नाही याला. आता एक ना थोडं डोळ्यासमोर शोधायला करता वेळेस ना डोळ्यासमोर काहीतरी हे पोस्ट व्यवस्थित ठेवायची. आता शोधायला करायचे काय शोधायला करायचे हे आपल्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे हे आपल्याला शोधायला करायचे. बरं शोधायला करायचे तर इथं आपल्याला लॉग वाय पाहिजे सोल्युशन मध्ये. मला सांगा या गिवन प्रॉब्लेम मध्ये गिवन जे आपल्याला इक्वेशन दिले त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग वाय कोड दिसते का? ऑफकोर्स मी दिसत नाही. आणि ह्याच्यामध्ये सोल्युशन मध्ये लॉग वाय असं पॉसिबल आहे. एक काम करायचं त्याच्या दोन्ही साइडला लॉग घेऊन टाकायचं. सो टेकिंग लॉग ऑन both sides. So दोन्ही साइडला लॉग घेऊन टाका. log y is equal to log of e to the power ax. Log y as it is log e to the power n into z ax into log e. Log y as it is log each value 1 into ax. Right guys? Okay? Right है याला इक्वेशन नंबर आपण काय दिला होता आता डिफरन्शिएट करूया. तेच लक्षात आलं पाहिजे काय ठिकाणी काही लेकरांना हे लक्षात येत नाही की ह्याला सॉल्व्ह करायचंय. काही जण बरेच प्रोग्राम सॉल्व्ह करतात डायरेक्टली डिफरन्शिएट नाही सोल्युशन मध्ये काय सांगायला पाहिजे ते तुम्हाला जे सोल्युशन आणणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये लॉग वाय पाहिजे. पण आपल्या प्रॉब्लेम मध्ये कुठे लॉग वाय नाहीच आहे ना ते येणार कुठून नाही येणार नाही. याचा अर्थ आपल्याला लॉग द्यायला लागणार बोथ साइडला. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड दोन्ही साइडला लॉग देणार. लॉग वाय ऍड log m to the power n into log m ax log its value 1 ax into 1 ax differentiate with respect to x. So derivative of log 1 is equals to derivative of ax log y is equal to 1 by y into y is equal to divided by dx ax is equal to a. Right? Any doubt? No doubt. आता बघा पुढे लक्ष द्या. 1 log y 1 by y into y divided by x. x चा काय मिळाला आहे? आपलं सोल्युशन सांगते की x into dy by dx y into log y असं मला पाहिजे. मग काय करायला लागणार? इथं ज्यावेळेस ते बघा इथं काही केलं ना आपल्याला तसं काही येतच नाहीये. एकच वेळ डिफरन्शिएट करायला सॉल्व्ह केलं तरी येत नाही. त्यावेळेस इक्वेशन कसं नजर मारायची पहिले इक्वेशन नजर मारली तुम्हाला a ची किंमत काय भेटायची इथे x गुणाकार इकडे गेलं भागाकार log y च्या भागाकारामध्ये x ना log y by x a ची व्हॅल्यू log y by x तो 1 by y dy by dx इज इक्वल टू a ची किंमत काय भेटेल a ची किंमत भेटते log y upon x log y upon x कशावरून from first one कशावरून हे भागाकाराला x कडे गुणाकार द्या भागाकाराला y कडे गुणाकार द्या म्हणजे इथं भागाकाराला x गुणाकार झालं तर x dy by dx is equals to y into
log 1 बघा x divided by x is equal to 1 into v log 1 आलं hence verified. तर हे टाइपचे असे प्रॉब्लेम्स आहेत बघा इथं पहिले हे कशामुळे प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतात सीईटी मध्ये म्हणा एमसीक्यूज सीईटी मध्ये एमसीक्यूज मध्ये किंवा तुमच्या बोर्ड ऑब्जेक्ट्स मध्ये कशामुळे तर ह्या टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 2 ते 3 टेस्ट येतात पहिले लॉग घ्यायचे मग त्याला लॉगरिथमचा रूल वापरायचा लॉगरिथमचा रूल वापरून डिफरन्शिएट करायचं डिफरन्शिएट डिफरन्शिएशन फर्स्ट करून मारायचे परत त्याला रिअरेंज करायचे कमीत कमी 4 ते 5 टेस्ट आहेत पण ते मेथड ट्विस्ट आहे त्यामुळे हे प्रॉब्लेम मॅक्सिमम त्या एक्झामला विचारण्याची जास्त शक्यता असते ओके मला समजलं का कमेंट करा हॅलो ठीक आहे स्क्रीनशॉट घेतला असेल तर तुम्ही काय अडचण नाही नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू क्वेश्चन एग्जाम मध्ये असं विचारलं जाईल तुम्हाला व्हेरीफाय दॅट y sec x is equals to tan x plus c is a solution of the differential equation dy by dx plus y tan x is equals to sec x. Okay? म्हणजे व्हेरीफाय करायचं ह्याचं म्हणजे हे जे आहे हे सोल्युशन आहे या डिफरन्शियल इक्वेशनचं म्हणजे याला काय करायचं तुम्हाला डिफरन्शिएट करायचं अप्रोचली y sec x is equals to tan x plus c याला इक्वेशन नंबर फर्स्ट शो दॅट व्हेरीफाय दॅट कंट्रोल्स लाईन लागणार तर आपल्याला करायला लागणार डिफरन्शिएट विथ द रिस्पेक्ट टू x okay derivative of y into sec x is equals to derivative of tan x plus c u into u means that y derivative of sec x plus sec x derivative of y u into u derivative of v plus v derivative of u tan x का काय मिळतो derivative sec square and c का काय मिळतो 0 so therefore y into sec x का मिळतो sec x into tan x plus sec x into y का काय मिळतो dy by dx is equals to sec square x ready guys differentiate केलं derivative त्याच्यासाठी u into u derivative of v plus v derivative of u sec tan x sec square x sec 0 y sec x sec x into tan x sec x and with y divided by sec square x so that मध्ये आपल्याला काय पाहिजे नीट बघा dy by dx पाहिजे dy by dx आहे म्हणजे बरोबर sec x आहे y into tan x पाहिजे y into tan x with x plus sec x आहे इकडच्या साईडला sec x पाहिजे with x plus x square x आहे म्हणजे वाक्य लिहिलं आपण काय वाक्य so dividing by sec x on both sides we get so दोन्ही साइड डिवाइड केलं sec x कॅन्सल झालं y into tan x राहिलं
प्लस इथं डिवाइड केलं तर इथं फक्त राहिले dy by dx. याला डिवाइड केलं तर इथं फक्त dy by dx. याला डिवाइड केलं तर इथं राहते फक्त sec x. So इथे कॅन्सल होणार. फायनली मिळणार dy by dx plus y into tan x is equals to sec x. एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चलो it's the solution of differential equation. Right? समझ लगा guys? समझलं? हॅलो यस काहीच नाही वागा तुझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बाळा. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी आपल्याला ऐकू येत नाही ना लगेच आपण जागा बदलायची दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसायचं. मागच्या वेळेस तुला सांगितलं होतं आताही सांगायला लागतंय. हा दुसऱ्यांना काय अडचण आहे का? घ्या स्क्रीनशॉट घ्यायचं. घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि